बातमी कोल्हापुरातून जनगणनेचं काम करत राज्यात 3 शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे। जनगणनेचं काम करत असताना हा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। प्रगणकाचा आकस्मिक मृत्यू झालाय। 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या अशी मागणी सध्या होती आहे। खासगी प्राथमिक शिक्षक महासंघानं ही मागणी केली आहे। निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पालकरवाडी येथील प्राथमिक शिक्षक भगवान पाटील, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राजाराम ढोले यांचं हृदयविकारानं निधन झालं, तर लातूर जिल्ह्यातील सुंदरम वांगुस्कर यांचा अपघाती मृत्यू झालाय। आमच्या आता 3 शिक्षक या ठिकाणी गेलेले आहेत। मग हे सरकार आमचं 30 शिक्षक जाण्याची 300 शिक्षक जाण्याची वाट बघणार आहे का? आम्ही शासनाकडे विनंती करतोय की ज्या पद्धतीने निवडणुकीच्या कामकाजावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सानुग्रह अनुदान देताय, त्याच पद्धतीने 10 ते 20 लाखाचं सानुग्रह अनुदान तात्काळ या कुटुंबांना द्यावं। त्याचबरोबर या कुटुंबातील वारसांना या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घ्यावं, या पद्धतीची मागणी आम्ही शासनाकडे करतोय। आणि या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत, या संदर्भात आम्ही महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात छेडणार आहोत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, उष्माघातानं हा मृत्यू झाल्याचं समोर येतंय। जनगणनेचं काम सुरू असताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे का? नेमकं मृत्यूचं कारण समजलंय? मृत्यूचे कारण आहे दोघांचे हृदयविकार झाल्याने एखादा अपघात झाला, परंतु ज्यावेळा अपघात झाला त्यावेळा तो जनगणनेचे काम हे करत होते। आणि ह्यामध्ये सर्व राज्यातील शिक्षकांना हे काम आहे। राज्यामध्ये उष्णतेची लाट आहे, त्याचबरोबर राज्यामध्ये असणाऱ्या जनगणना हे किचकट काम आहे आणि हे फक्त शिक्षकांच्याकडे आहे। शिक्षक नेत्यांनी बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे की अशा वेळी काय झालं, कर्त्या पुरुषाचा जर दुःखद निधन झालं तर घरच्यांची माघारी काय होते, साशे लोट होते। त्यामुळं प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी ही शासनाने घ्यावी आणि त्यांना 10 लाख ते 20 लाख सानुग्रह अनुदान द्यावं, त्यामुळे त्यांच्या घरच्यांना काहीतरी आधार होईल। परंतु हे जे काम करत असताना घरी जनगणना करायला जाताना 1-2 शिक्षकांना कुत्र्याचा हल्ला झालेला आहे। कारण गेट मधून आत जातानाही कुत्री बांधलेला असं याचा बोर्ड नसतं, त्यामुळे 2 कुत्र्यांनी चावा घेतलेला असंही या सांगितलं होतं। आणि याचं निवेदन आज सर्व प्रसार माध्यमांना पण दिलेलं आहे, त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पोच केलेला आहे। त्यांनी ही मागणी जी केली आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी आहे। जगदीश, ठीक आहे अमरसिंह, तुम्ही असेच जोडलेले राहा।